भारत कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट असा म्हणजेच 100% लागला आहे. भारत विद्यालयाच्या स्थापनेपासूनच ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे भारत विद्यालय. वडिलांचं छत्र हरवलेल्या खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील सुदेशना चव्हाण हिने भारत कनिष्ठ महाविद्यालयातून HSC परीक्षेत 84.50% गुण मिळवून आपली यशोगाथा रचली आहे. शिक्षक बनायचं स्वप्न घेऊन आपल्या आत्याकडे राहत कठीण परिश्रम तिने केले आहेत. तिच्याशी साधलेला हा संवाद. सुदेशना, तू आम्हाला हे सांग की हे जे यश तू मिळवलं आहे, तुझ्या यशाचं काय गमक आहे आमच्या विद्यार्थी मित्रांना ऐकायला नक्कीच आवडेल. मी जेव्हा भारत शाळेत आली होती तेव्हा मला असं खूप काही करायचं वाटत होतं आणि माझं गोल होतं की मला 12वीत काही ना काही करायचंच आहे. म्हणून मी दररोज अभ्यास करायची आणि काही अभ्यासामध्ये जर मला काही अडचण आली तर मी माझ्या शिक्षकांना विचारायचे आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच मी माझा अभ्यास करणार. सुदेशना ही ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी. तिचा संघर्षमय प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. तिचं गाव, परिसर, आईवडील, परिवार यांच्याविषयी तिने आम्हाला माहिती सांगावी आणि तिच्या यशाचं श्रेय ती नेमकं कुणाला देते हेही पण आम्हाला सांगावं. खरं तर माझे वडील नाही आहे. मी माझ्या काका आणि यांच्यासोबत राहते आणि इथे मी माझ्या आत्याजवळ राहत होती आणि मी या सगळ्या माझ्या सक्सेसचं श्रेय त्यांना देऊ इच्छिते. पुढच्या वर्गातील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील? मी एवढंच म्हणणार आहे की आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केला पाहिजे आणि ते हमखास मिळवलं पाहिजे. ओके, थँक्यू. थँक्यू सर.